श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 16. श्री गणेशाय नमः. ओम जय जयाजी षड्गुणैश्वर्य संपन्ना भक्तवत्सल नारायणा कारण करुणाघना श्रीपादा श्री गुराया निवारण्या अवगुण तोच प्रेरिसी सद्गुण हरण्यासी गुणाभिमान गुणातीता तत्पर तू यात्रे माझी शंकर भट जे चालले कुरवपुरा प्रत मार्गी भेटे सुभय श्रेष्ठ श्रीपाद कृपांकित जो चाले संवाद दोघांचा प्रत्यक्ष जीवानुभवाचा सहजे श्रीपाद कथामृताचा लाभ होई जगतासी सांगे सुभया प्रेमाने ऐकिती शंकर भट्ट असतेने शब्दबद्ध करता श्रीकृपेने होई सत्संग सकळाशी सकल देवता स्वरूप श्री दत्त आराधना करिता भक्त सकल आराधना फल प्राप्त होई त्यांसी निश्चये श्री दत्त सकलांतरात्मा चराचर व्यापक परमात्मा अद्वैतो ब्राह्मणा स्वयंभू ब्रह्मात्मा स्वयंभू सर्व प्रकाशक अनुसये परिहृदयस्थ शिवाजी असे उपासना सुमती मातेची म्हणून श्री दत्तापरी मातेची निवड श्रीपाद वल्लभा अष्टायोगनिष्ठ माता पित्यासी लीला द्रव्य दिव्य नेत्र ज्योतिषी प्रगटे उभय तातुनी तयांची गहन योग प्रक्रिया संयोग ज्योतीचा बाहेरी प्रवेश नंतर सुमत उदरी पुनर्महात ज्योती रूपे अवतरी नवमासादी कालांतरे ती श्रीपाद मूर्ती दिव्य प्रकटे तत्व स्तुती गेय अवघ्या भाविका भावे करुणाघन अनुग्रह मूर्ती सहज नित्य सर्वज्ञता नित्य सर्वशक्ती समन्विता उदार भक्त वत्सलता श्रीपाद रूपे सर्व कालांतरे त्या भगिनी तीन विद्याधरी चंद्रशेखराशी राधा विश्वनाथ कृष्णा वधानुलसी सुरेखा दत्तात्रेया अवधानुलसी परिणिती यथाकाले गोदावरी मंडली ताटंका पुरात पराशर गोत्री विप्रवारी निमित्त वाजपेय याजी ऋग्वेदी ब्राह्मणात मायनाचार्यनु नामे होते दोन पुत्र तयांचे श्रीपादांपरी कुळ मल्लादींचे अध्यापनार्थ कर्नाटकाचे होमशाला येती ते सायनाचार्य वेदार्थ प्रकटविती माधवाचार्य विद्यारण्य येती लाभली तयांना कृपापूर्ण ती श्रीपाद श्रीवल्लभांची हरिहर बुक्काद्वारे स्वधर्म चापुनी पंचदशी आदी ग्रंथे अविद्या खंडून अतिशंकराचार्य पीठे राहून स्वधर्म प्रतिष्ठिती विद्यारण्य यांच्या तिसऱ्या पिढीत यती कृष्ण सरस्वती होत तयांना संन्यास दीक्षा गुरु निवडत नृषी अवतारे श्रीपाद उत्पत्ती स्थिती प्रलयासी आधार सगुण निर्गुणासी जो केवळ अनुग्रह राशी श्री दत्त श्रीपाद कृपेने स्वये कालाग्ने शमन दत्ताशी पूजिती श्रीपाद नित्य पाहुनी बापन्ना रेवलू त्यासी विचारिती जिज्ञासेने कधी म्हणशी मी दत्त खास कधी करशी दत्त उपासनेस कोण तू निश्चयास सांग रे श्रीपाद बाळा तत्काळ उत्तरशी श्रीपाद त्यांस मी दत्त म्हणता दत्त खास तरी भक्तपणास श्रीपाद म्हणता श्रीपाद मी जो जो मम संकल्प असे तसा तसा मी दिसे अबाध्य तव विलसे मदरूपाने सर्वदा तत्वरूप मी जाना तुम्हा आम्हा एकपणा संन्यासाची तव वासना मत संकल्पिते नसे घेऊन योगरूप तव समान नाश करेन वासना कर्मबंधन कुटस्थ चैतन्याचे जे स्थान भ्रूमध्य स्पर्शिती ते कृपेने त्या श्रीपाद कृपास्पर्शाने प्रकटती दिव्य दर्शने जाती हिमालय सूक्ष्म देहाने पाहती समाधीस्तशी श्री बाबाजी क्षणार्धेच प्रयागराज संगमी स्नान करुणी श्रीपाद वल्लभ स्वामी जय विलीन स्वयंभू दत्तमूर्ती धामी पिठिकापुरासी त्यातून प्रकटे रूपावधूताचे कथी सुमती त्यांस भिक्षेचे देता दान रूप बाळाचे मांडीवरी तियेच्या ते बालरूप श्रीपाद वल्लभांचे क्षणेचे होय 16 वर्षाचे पाहताची घेई रूप बापणाऱ्याचे चाले ते यती रूपाने येती नदी संगमावरती संगे शिष्य समुदाय सभोवती चमत्कारुनी त्या रूपा पाती बापणाऱ्या ते धवा दर्पण जेवी
स्वतः समोरी तेवी दिसे ते रूप निर्धारी यती रूपे प्रमाण करी लीला गहन न कळे ती आश्चर्यानंदी बापणाऱ्या पाहुनी यती वदती वळूनी गेला तो विचारी घडूनी कोण मी म्हणून या मग म्हणती नरशी सरस्वती हे गंधर्व पूर्व निश्चिती गाणगापूर त्या म्हणती आश्चर्यानंदी बापणाऱ्या वस्त्र अंतरून नदी जलावर त्यावर आरूढले तीवर शिष्य समुदाय करी जय जयकार निघाले ते श्रीशैल्या जाऊन पाताळ गंगे निकट प्रवेश ती कर्दली वनात पाहू नये परब्रह्म साक्षात वंदिती महायोगी ही तेथ महापुरुष महायोगी जन तप करती अति दारुण शतकानुशतके अखंड जाण यावे ते एथ म्हणून या एताची नरसिंह दत्त जपी तपी योग गमत नमत दर्शने धन्य धन्य होत समाधी रमती प्रभू त्या सवे शेकडो वर्षांनी समाधी सोडून उठती दत्त दिगंबर आपण वृद्ध तेजस्वी अजानुबाहू जान वदती बापणाऱ्या ते स्वामी समर्थ या रूपाला म्हणती सोडा भयाला अनन्य शरण जो आला पाठी राखा मी तयाचा वटवृक्षी कृपाशक्ती प्रवेशून स्वामी साधिती प्राणोत्क्रमण श्रीशैल्य मल्लिकार्जुनी होविलीन दिव्यात्मा तयांचा ते समयी ज्योतिर्लिंगातून प्रगटे अनुग्रहवाणी पूर्ण केवल ज्ञान स्वरूप सनातन प्रगटलो तो क्रियायोगाने सौरमंडलातून शक्तिपात झाला या ज्योतिर्लिंगात 16 सहस्र दिव्य पुरुष सेवत ते विलीन या लिंगा माझी तव मंत्र तंत्र योगाने विशेष समर्पण भक्तीने प्रसन्न अवतारलो कृपेने सहाय्य करण्या भक्तांसी जान मम हे त्रिमूर्ती स्वरूप श्रीपाद नृसिंहयती स्वामी समर्थ रूप धन्य धन्य तू आपोआप उद्धार साधिला आपुला दिव्य या अनुभवाने होती स्तब्ध आश्चर्यानंदाने धरिती हृदयाशी प्रेमाने बाल श्रीपादाशी ते दवा तेथ काल विसरला गती आनंदे फुलारून येई मती आली दिव्य तन्मयता ती बापणाऱ्याची ते दवा क्षणेक होताची सावध ते करती नित्य अग्निहोत्रा ते प्रकटवनी मंत्राने अग्नि ते मर्मज्ञ कर्मठ बापणार्य जे सिद्धी ते न भूलती स्वकर्मनिष्ठ न सोडती वेदाज्ञाप्रमाणे ज्या चित्ती साधका गुणी ते अग्नि प्रकटविती मंत्राने पाहती लोकाश्चर्याने नवल एके दिनी मंत्राने प्रगट होईना अग्नी झाले कासावीस बापणारे ते लोक पाती नवला ते पाहती श्रीपाद दृश्य ते आज्ञापिती अग्निशी आजोबांच्या यज्ञ कार्या ते विघ्न न आणावे निश्चित ममाज्ञेने त्वरित व्हावे प्रगट अग्निदेवा अग्नि होई प्रगट त्वरित समर्पिता जल वाढे अधिक पाहून सर्व अचंबित सत्ता आगाध श्रीपादांची अवतारार्थ आजोबा तुमची इच्छा श्रेष्ठी वर्मांची कारण पूर्व ऋणानुबंधाची तेने हे स्वकी यांचे धन वस्तू घेणे दान न द्यासी म्हणणे ही दैवी नियोजने सुमती माहेरवासीन मम संकल्पे श्रेष्ठीचे धन वर्माशी भूमी अधिपत्य जान आजोबांचे विद्याधन अगाध मम लीला ही मी म्हणे तो रंक राजा मम अधिष्ठान सकल संसार काजा जपी तपी योगी राजा वर्तने सत्ता माझी मम भक्त जे जे इच्छितील ते ते अवश्य पावतील संदेह सरता प्रगटेल शाश्वत सुख शांती ज्याची तशी वासना फल पावे त्यासी अनुमाना न धरे जे करता नाना उपाय न हित हा कदा आजोबी अकृतयुगी लाभद महर्षी तयांचा शिष्य मंगल ऋषी दर्भ कापता रक्ताशी येऊ लागे सुगंध ते अद्भुत सिटीकारणे त्याचे गर्वाने वागणे होय परम शिवाचे प्रगटणे लीला दाविती बोधार्थ कर हलविता त्यातून व्योती पडे हिमासम पाहून हिमगिरी सम वृषभोवती अचंबित भारद्वाज ऋषी द्वारा नेत्रातु युगात सविस्तृत काठका चयन यज्ञात महाचयन विभूती हे लव मात्र पहा वंदिती शिवशंकर गर्व ऋषीचा सरला श्रोते श्रीपाद मुखे कथेला ऐकती पिटिकापूर महात्म्याला पुण्य पावन क्षेत्र जे परम पावन हे श्री क्षेत्र अनंत जन्मीच्या पुण्याईने प्राप्त अवतार समयी मम संग परम विशेषती जाना अनुभवन्या मम यथार्थ कृपा हृदयी उत्तम साधक वृत्ती जपा तेने बीजा सहित पापा संपवाल निश्चये पिठिकापुरी अवतार स्थळी पम पादुका
प्रतिष्ठा भली होईल कालांतरे लीला भरी स्वयंभू रवी समवर्धमान बाललीला पिठापुरी युवा लीला गाणगापुरी उत्तर लीला प्रज्ञापुरी भक्त हृदय सनातन जी होईल येतमा संस्थान मदभक्तांचे क्रीडास्थान तेने पर कल्याण साधेल सहजी तेथे वज्रभूमी जेवी श्रीकृष्णाची महिमा तेवी पिठापूरची ओढ सरेल वैकुंठाची जे भूवैकुंठ हे म्हणून या येतील मस्कल ते मदभक्तजन जे देवादिकांसही अप्राप्य जाण आणतील मुक्तीस ओशाळपण प्रेमे नाम संकीर्तने जे जेवांची दयाचे ते तो पावेल कृपेचे दान अनंत पुण्याचे पावतील निष्काम भक्त निष्काम परी सत्कर्मी अवधूत परी सत्धर्मी घाव घाली मोहाच्या वर्मी आत्मनिवेदन भक्तीने प्रिय असे धर्म जास करे जो कर्तव्य कर्मास सेवा म्हणून सौख्य शांतीत मोहध्वंसे पावतील ते नरसिंहवर्मा घोडागाडीतून शेतात नेती श्रीपादा लागून भूमी जे दोषपूर्ण न येती योग्य फुल फळे हासून श्रीपाद म्हणती तयांना आसुसलिती या चरण दर्शना श्रीचरण स्पर्शे चिनाना बहरली फुले फळे गेले नापिक पण तिचे कडू दोडके होती गोडीचे श्रीपाद कृपा स्पर्शाशे महात्म्य असे अगाध दत्तभक्ताच्या तपभूमीत फिरता श्रीपाद प्रभू साक्षात तो चंचू लोक येत वंदन करण्या प्रभूशी श्रद्धा भावे करतो वंदन अवलोकित मुख तेज संपन्न श्रीपाद नरसिंहवर्मा लागून सांगती अकत्याने नरसिंह अवतार संबंधित चंचूजन महालक्ष्मी मानिती बहीण घेता त्यांचे दर्शन भाग्य देवदर्शनाचे परिवर्माशी वाटे गमतीने बोलती प्रभू थट्टेने विचारिती देवदर्शने झाली काय तुम्हासी कैसे असे रूप त्यांचे कोठे ठाव ठिकाणे त्यांचे सांगा मज सत्व रवाचे स्पष्ट असे ते समयी तव वदे सिंहमुख मानवी शरीर प्रेम त्यांचे आमच्या भगिनीवर लाविला विवाह त्यांचा सत्व रानू तयासी आम्ही गेले चंचूजन तेथुनी नरसिंहवर्मा पाहती आश्चर्याने तो युवक युवती समोरुनी दिसली येताना श्रीपाद सुभयास वदती कोणही युवती युवक युवती बिल्व मंदर चिंतामणी ती करा जाळ काटक्यांचा पाहूया आता काही गंमत वर्मांगी घाम फुटत उत्सुकतेने ते अवलोकित लीला गुढ श्रीपादांची गुरुवायू क्षेत्री श्रीकृष्ण दर्शन घेऊन येती बिल्व मंदर चिंतामणी मार्गी कुरुरम्मा महायोगिनी झाले दर्शन तयांना ज्ञानवैराग्य मूर्ती जणू अति तेजस्वी तापहीन भानू आशीर्वचन दे योगिनोनी श्रीपाद दर्शन प्राप्तिस्तु श्रीपाद दर्शन प्राप्तिरस्तु मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन पिठापूरचे वाटेत असता श्रीपादांचे घडे दर्शन सुवेगाने होता श्रीपाद दर्शन समोर काटक्यांचा जाळ जाण जेवी झालेले आपले दहन तेवी त्रास होता यांना शरीरातून तयांच्या येती काळ्या आकृत्या साच्या रुदन करती अग्नीच्या भस्म होती जाळात तव सावरती ते दोघे जण ज्या संत कृपे श्रीपाद दर्शन जी कृपे श्री कृपे घडे अगनाशन परम भाग्यतायांचे हो तोवर परतले चंचूजन सर्व चंचू लक्ष्मी नरसिंह आपण पाहून ते आश्चर्यमग्न जे न घडे पूर्वी कधी श्रीपाद विचारिती नरसिंहासी परिनिलेसना चंचू लक्ष्मीसी भक्त प्रल्हाद रक्षण्यासी वदिले हिरण्यकश्यपा तूच ना नरसिंह त्रिवार हो करीती झाली त्याची परम ज्योती श्रीपादा माझी सामावली जी चंचू मंडळी अंतर्धान महर्षी होईल बिल्वमंगल चिंतामणी महायोगिनी खुशाल अतर्क श्रीपाद चरित्र विशाल तत्कृपेने प्रगटे ते घडल्यात येत चित्र विचित्र लीला तो गाव चित्रवाडा झाला अद्याप मिरवे नावाला अगाध श्रीपाद कृपा मनवाचे सगम्या जे ते शब्दी केवी मिरविजे स्वतः स्वांत करणी अनुभवी जे श्रीपाद कृपेने सर्वदा होता दृढ श्रीपाद भक्ती होई दुर्गुणापासून मुक्ती साधा दत्त भक्त संगती सांगतो अध्याय हा
इति श्री श्रीपादचरित्रामृत शंकर भट समर्थ श्री स्वामी समर्थावधारक परमपूज्य गुरुमावली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 101. अध्याय 16वा संपूर्ण.